ग्रामीण भागामध्ये अजूनही कशी अवस्था आहे तुम्ही बघू शकता. पाण्यासाठी किती बारी आहे. 2 घागरी मिळतात एक दिवसाड. मग पियावं काय सांडावं काय माय मग कसं करता आंघोळी लय वनवासाला इकत घेऊ लागले पाणी माय. काय नुसतंच करतो म्हणते तर कुणी येत नाही मतदानाला तेवढे येते तर हा हा करतो ही करतो ती करतो म्हणते तर पुन्हा कोणी बी बघत नाही. तर संध्याकाळचे 9 वाजले तर नळाला का नाही ही घागरी लावलेली बारी बघून मी थांबलो. केव्हा येऊ बारी आता तुमची. काय आली तर येत्या नाही तर मग परवा दिवशी आता हे उद्या का ही कडली बारी म्हणजे ही ग्रामपंचायतच्या नळाचं पाणी आहे का? हा मग एवढ्या भरत्यात का घागरी. कुठल्या भरत्यात हा. पार तिथून कुणाची इथवर कोणा बंद होत आहे इथून एवढ्या भरत्यात पुन्हा परवा दिवशी इथून इकडे भरत्यात एवढी बारी कधीच भरत नाही. घागरी सरकावला लाव केव्हा येऊ बारी आता तुमची. का करा पाण्याचा थेंब नाही तो का म्हातारा माणसं आहेत घरी. आमच्या आईला ते पारल्या झाले पाणी नाही वडिलाला घागरा आणा येत नाही काय नाही. म्हातारी माणसं आहेत सगळे तसंच का 1-2 भेटला तर एक दिवसात भेटते पाणी. इलेक्शनाला आले तरच म्हणते देताव पाणी तुम्हाला देताव का पाहिजे पाणी पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे म्हणता आम्ही. वर्षानच हे काही आहे आमचे वर्षानच आहे. पाऊस पडो न पडो आमची दुर्दशा हीच आहे. परिस्थिती गावातल्या सरपंचाला ग्रामसेवकाला माहित असेल ना. सगळ्याला माहित आहे. गरमशक तर बघत बी नाही येऊन कसं झालं का नळपट्टी द्या म्हणते. आम्ही या जण काढू काढू नळपट्टी दिला. नळपट्टी भरताना ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाला म्हणत जावा की म्हणता काय म्हणते मग. म्हणता हाय तवरच पाणी हाय जवळ नळाला येत आहे तवरच म्हणते. आता 3-4 महिने झाला आम्हाला हेच कंडिक्शन आहे. मी युवामध्ये हा तुम्हाला वाटत नाही का थोडं ग्रामसेवकाकडे जावं सरपंचाला जावं आम्हाला पाण्याची जरा व्यवस्था करा इलेक्शनच्या टायमाला आमचं मतदान घेऊन जाता. करतो म्हणतात की करतो म्हणते. आता पाणी सध्या विहिरीतच नाही म्हणते तर गावाला आमच्या 3 विहिरी येतात सरकारी पण ते एकाही विहिरीचं पाणी येत नाही इकडं. एक तर 45 लाखाची योजना इथं तळ्यामध्ये विहीर खणली त्या विहिरीला आता पाईपलाईन केल्या पण पाणीच नाही. ती एका सरपंचानं आलंच नाही. त्याच्या अगोदर एक विहीर पडले त्या विहिरीला पाणी नाही म्हणते त्यांनी. आणि एक तर गांजूर मध्ये 5 किलोमीटर पाणी आणलेलं आहे ते पण योजना बंदच आहे. गावाला 3-3 विहिरी असून आम्हाला पाणी नाही मिळत. म्हणजे कागदपत्री नोंद आहे. नोंद आहे 3 विहिरीची नोंद प्रत्यक्षात नाही. नाही. बर बर. आणि तुम्ही बघू शकता हे नळाला पाणी किती येते आणि घागरी किती येतात. ताई किती वेळ लागला घागर भरायला. 10 मिनिटं लागते घागर भरायला. मग आता एक घागर भरायला 10 मिनिटं म्हणजे इथं 100 घागरी येतात. सगळ्याला पाणी मिळत नाही. एका घराला फक्त 2 घागरी पाणी मिळते. या नळाला पाणी येतंय. तुम्ही एक छोटीशी धार आहे आणि किती घागरी लागली आता बारीला. हे कुठपर्यंत आहे बारी तुम्ही बघू शकता. प्रदर्शन नाही भावानो एक सत्य परिस्थिती आपल्या समोर मानतोय कशी आहे. आता रात्रीचे 9 वाजले तुम्ही पाण्यासाठी थांबला. काय करावं पाणीच नाही साहेब. मग किती वाजेपर्यंत त्या तुमच्या आता बारी घागरी. आली तर आली 9ला बंद होते पाणी. हा मग आता प्यायला पाणी तुम्ही कोणतं वापरता. हेच पेत आणि समजा जर तुम्हाला घागर बरोबर पाणी नाही मिळाल्यावर मिळाल्यावर मग कुणाचं तर 2 रुपयाला 3 रुपयाला घागर देते. एक घागर ज्याच्या घरी बोर आहे ती 3 रुपयाला घागर देते तिथून बोरचं पेता का पण? हा 3 रुपयाला एक घागर. 3 रुपयाला घागर इथं जर भेटणार गेलं तर 3 रुपयाला एक घागर आहे. हा. इथं भेटना गेल्यावर विकत आणून पेताव ती बी बोरचं. बोरच कारण किती पैसा घालाव कमाई कराव किती. आता तर काम नको ना धंदे नको होय की. कमाई कराव का ह्या पाण्यातच घालाव का खावं का नाही. आणि पाण्यासाठी आला. पाण्यासाठी मरावं लागले. तुम्ही लातूरच्या शेजारी आहो. तुम्ही तुमचं लातूरच्या शेजारीच गाव आहे का लांब नाही ना काही नाही. कोणतं गाव आहे तुमचं. कोण बडी भडी. आणि ही वरी वस्ती आहे तुमची. कोणती वस्ती म्हणते झोपडपट्टी का. झोपडपट्टी हा मग मतदान तुमचं गावात ग्रामपंचायतीला असेल ना भडीच्या. हाय मतदानापुरते बकळ येणार मतदान आहे. मतदान टाक जगना सगळंच काय आहे. बर बर बर. कारण एक अशी अवस्था तुम्ही बघू शकता योजना भरपूर आहेत तळागाळामध्ये कुणी उपाशी मरून आणि ह्यांना तर पाणी मिळत नाही. आणि तुम्ही पाण्यासाठी तुम्ही 2-2, 3-3 घंटे आता 10-11 वाजता तरी बी भेटलं रस्ता नाही. चालले भरला का कराय पाणी मिळणार पाण्यात मिळणार म्हाताऱ्याने का करावं. मग वरी तुमच्या
कपडे धुण्यासाठी आंघोळीसाठी एखादा बोर ग्रामपंचायतकडून पाडून घ्यायचं होतं. म्हणावं लागेल काय लोकांना हे आम्हाला पैसे देणं होत नाही म्हणते आता कुणी काहीच म्हणत नाही. नाही तुमच्या काय तर मॅसेज बरं जावं झालं बाबा तुम्ही माय बाप नाही एक मॅसेज काय तर सरकारपर्यंत जावं. येडे भरपूर मुख्यमंत्र्यापस्तर जावं आणि आम्हाला पाणी मिळावं. हा काय नाही आम्हाला पाणीच आम्ही पाहिजे काहीच दुसरं काय मागत मागत ना आम्ही पाणीच फक्त मागतो. पाणी मागता. येईल त्या सरपंचाला म्हणतो पाणी पाहिजे दुसरं काय नाही. हा काय उत्तर असतं सरपंचाचं? काय देताव म्हणते तर करताव म्हणते. करताव म्हणते. काय ती पहिला गेला आम्ही 100% पाणी देताव म्हणते आणि घे मतदान घेते पुन्हा डोकं सध्या बघत नाही. कॅटलीनं पाणी नाही देऊ. माझी कंबर खराब झाली. काय करून देताव? कॅटलीनं पाणी नाही ते कळशीनं कॅटलीनं एक घागर भरून ठेव. अवघड आहे की. प्रत्येक सरपंचाचं हेच आहे. हा पार कुठपर्यंत जाऊ द्या हे आमचं जे बोललेलं जे आहे का पार जाऊ द्या कुठं मुख्यमंत्री काय मोदी पस्तर जाऊ द्या. हा हेच बोलणं